फायनल इयर होतो. प्रेम विवाह असल्यामुळे जशी मी ग्रॅज्युएट झाले घरच्याच्या लग्नाची घाई सुरू झाली. लग्न या शब्दाने मन तर आकाशात उडत होतं, पण आणि आनंदात पण होतं, पण थोडी भीती पण वाटली. कारण माझा नवरा नेव्हीमध्ये होता आणि नेव्हल लाईफ कसं असेल याची उत्सुकता व भीती पण होती. आमच्या लग्नाची तारीख 4 जून ठरली. पोटात गोळा चालला. मी साध्या मराठमोळ्या कुटुंबात वाढलेली होती. पहिले तर मराठी मीडियम मध्ये शिकलेली होती. मग काय इंग्लिश बोलणं हीच मोठी कठीण परिस्थिती होती माझ्याकडे. मग तिथे बोलणं कसं असेल, टेबल मॅनर्स कसे असतील, हे सगळे प्रश्न मोठा आ करून माझ्यासमोर उभे होते. पण मी एक अशा कुटुंबात जाणार होते जिथे सून ही मुलगी म्हणून स्वीकारली जाणार होती. माझे सासू सासरे फार प्रेमळ होते. ते म्हणाले, तुझा नवरा सुट्टीला अप्लाय करेपर्यंत तू इथे राहा, आम्ही तुला सगळं शिकवतो, काळजी करू नको. हे सगळं ते मला शिकवणार होते, कारण ते एअरफोर्स मधून रिटायर झाले होते. माझं ट्रेनिंग सुरू झालं. माझा होणारा नवरा जहाजावर होता आणि त्यांनी रजेकरता अप्लिकेशन दिली होती. त्याच्या कमांडिंग ऑफिसरने त्याला विचारलं, लग्नाची तारीख काय ठरली आहे? त्यानं उत्तर दिलं 4 जून. कमांडिंग ऑफिसर म्हणाले, काळजी करू नकोस, शिप गोव्याच्या मार्गावर आहे आणि गोव्याहून निघून 2 जूनला ते मुंबईत पोहोचणार आहे. पण त्याच्या मनात पण प्रश्न होते. मुख्य प्रश्न हा होता की 2 जूनला मुंबईत जहाज पोहोचलंच नाही तर, आणि तो स्वतः ज्युनियर ऑफिसर असल्यामुळे त्यांनी पुन्हा घाबरतच कमांडिंग ऑफिसरला प्रश्न विचारला. अर्थात उत्तराची अपेक्षा तो करू शकत नव्हता. त्याचे कमांडिंग ऑफिसर राजपूत होते. ते मोठ्याने हसले आणि म्हणाले, डोंट वरी यंग फेलो, देयर इज अ कस्टम इन Rajput warriors which you can follow. The custom is, due to presence in the battlefield, if a soldier does not reach home for his wedding, then he sends his official sword and the wedding ceremony takes place. But don't worry, you will reach in time for your wedding. माझा होणारा नवरा yes sir म्हणून संभ्रमातच कॅबिनच्या बाहेर पडला. त्याने घरी कळवले की जर जहाज 2 तारखेला मुंबईत पोहोचले तर तो निश्चितच त्या दिवशी संध्याकाळी घरी पोहोचेल. ते ऐकताच माझ्या व माझ्या घरच्यांच्या मनात प्रश्न उभे राहिले. काय तलवारीशी लग्न? तो पोहोचेल की नाही या विचाराने सगळे गोंधळात पडले. पण माझे सासरे एअरफोर्स मध्ये होते व त्यामुळे बऱ्याच नेव्हल ऑफिसर्सशी आणि लोकांना ते ओळखत होते आणि त्यामुळे आपल्या मुलाला सुट्टीवर कसं बोलवायचं हे त्यांचे प्रयत्न सुरू झाले. बाबांनी मोठा जॅक लावला. त्यांचे एक रिलेटिव्ह नेव्हीत ॲडमिरल होते. बाबांनी त्यांनाच कॉल केला आणि सांगितलं, नवरदेवाला सुट्टीवर पाठव रे असं. गंमत म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजे मिलिंदचा कोर्टमधून मला फोन आला व तो हसत हसत म्हणाला, तलवारशी लग्न करायला तयार राहा. मी त्याला म्हटले, तीच तलवार घेऊन मी दुर्गा माता बनेन, सांभाळून राहा.
पण तो पोहोचतो की नाही या संभ्रमात आम्ही असताना जहाज मात्र 2 जूनला सकाळी मुंबईत पोहोचले. पण मिलिंदच्या कमांडिंग ऑफिसरला खूप सिनियर्सचे फोन गेले की मिलिंद हस्तकला लागली सुट्टीवर पाठवा. हे सगळ्या आमच्या बाबांचे कॉन्टॅक्ट बरं का. कमांडिंग ऑफिसरची तारांबळ उडाली. त्यांनी सगळ्यांनाच ऑर्डर्स दिली की मिलिंद हस्तकला जहाजच्या बाहेर काढा व मला रिपोर्ट करा. मिलिंदने शेवटी फ्लाईट पकडली आणि त्याच फ्लाईटमध्ये बाबांचे एक जिवलग मित्र होते. ते म्हणजे मिनिस्टर वसंत साठे जे लग्नाला येते ते त्याला म्हणजे मिलिंदला भेटले. विमानावर उतरल्या ते बाबांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना म्हणाले, बाळ मी नवरदेवाला घेऊन आलोय. व तलवारीशिवाय 4 जूनला एकदाच आमचं लग्न लागलं. अनेक हस्तकांच्या हस्तक्षेपामुळे मीही ठरल्या वेळी सौहस्त झाले व राजा राणीचा संसार सुरू झाला.